हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 ॲलिस इन वंडरलँडचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ॲक्शन हॅपन ऑल अराउंड अस ऑल द टाईम. आपल्या अवतीभोवती प्रत्येक वेळेला आपल्या इथे काय घडत असते? ॲक्शन घडत असते. काही जण आहे ना पळत असतात, काही जण चालत असतात, काही जण लिहित असतात, काही जण स्टडी करत असतात, काही जण लर्न करत असतात. हे सगळ्या काय झाल्या? ॲक्शन झाल्या. वी लर्न अबाउट टेन्स टू बी एबल टू कम्युनिकेट मोर इफिशियंटली अबाउट द ॲक्शन दॅट टेक प्लेस. जे आपण हेच शिकतो की बाबा एखादं कम्युनिकेशन आहे ना कधी घडले काय हे म्हणजे शोधण्यासाठी, त्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ॲक्शन कधी घडली हे टेन्सवरून आपल्याला शिकायचं आहे. चला तर मग शिकूया. टेन्स. वी ऑलरेडी नो अबाउट द सिम्पल पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स. लेट अस लर्न अबाउट द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि ह्या आता कन्सेप्ट कनेक्शनमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर द पास्ट कंटिन्युअस टेन्स, द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड द फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स. वी यूज द पास्ट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट थिंग्स दॅट वेअर हॅपनिंग इन द पास्ट. म्हणजे आपण पास्ट टेन्सबद्दल आहे ना काही एखादी गोष्ट घडलेली असेल त्याच्याबद्दल बोलताना आपण काय वापरतो? पास्ट टेन्स वापरतो. टू मेक अ सेंटेन्स इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स वी यूज. आणि ज्यावेळेस आहे ना हे पास्ट टेन्समधलं आपण वाक्य तयार करतो ते करण्यासाठी पुढील जे हे आहे स्टेटमेंट ते वापरतो. चला तर मग काय? तर वॉज वर प्लस द वर्ब अँड प्लस ING. म्हणजे कुठलंही सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्समधलं सेंटेन्स जर घेतलं तर तिथे आपल्याला हे फॉर्म्युला वापरायचा आहे. रूल्स हा सांगतो. तर कुठला? तर वॉज वर प्लस द वर्ब प्लस ING. फॉर एक्झाम्पल, ऋषी वॉज डान्सिंग ॲट द टॅलेंट शो. तर ऋषी टॅलेंट शोमध्ये नाचत होता. म्हणजे ऋषीबद्दल काय आलं? तर वॉज, आणि तो ॲक्शन काय करत होता? तर डान्स, आणि कंटिन्यू म्हणजे टेन्स होता म्हणून काय सांगतो आपण तिथे ING लावते. डान्सिंग ॲट द टॅलेंट शो. नेक्स्ट, अनिता वॉज कुकिंग द फूड. अनिता जेवण बनवत होती. नेक्स्ट, द पास्ट कंटिन्युअस टेन्स form of a verb is also used to express an action that was going on when a second action took place. म्हणजे एखादी आहे ना भूतकाळातली जी पास्ट टेन्समधले जे काय वाक्य आहे ते दुसरं एखादं वाक्य चालू असलेल्या वाक्याबरोबर आपल्याला ते वापरले जाते. चला तर मग फॉर एक्झाम्पल पाहूया. शी वॉज कुकिंग वेन द डोरबेल रँग. ती जेवण बनवत होती जेव्हा दाराची बेल वाजली. कळालं सेंटेन्स कसं की एक सेंटेन्स पास्टमधलं असेल तर एक कंटिन्युअसमधलं राहतं. नेक्स्ट, आय वॉज रीडिंग अ स्टोरी वेन ही केम. तो आला तेव्हा मी एक काय स्टोरी बुक वाचत होतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वेर वेर यू गोईंग वेन आय नॉक ॲट युअर डोर. मी तुझा दरवाजा ठोठावला तेव्हा तू कुठे चालला होतास? वी वेर हॅविंग डिनर वेन इट स्टार्टेड रेनिंग. पाऊस सुरू झाला तेव्हा आम्ही जेवण करत होतो. हे काय झालं? तर एखादी क्रिया चालू असतानाच दुसरी पण क्रिया चालू होती. नेक्स्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू टॉकिंग अबाउट थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द प्रेझेंट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा कधी वापरला जातो किंवा कधी सांगितला जातो? ज्यावेळेस ती जी क्रिया आहे, ॲक्शन आहे ती चालू आहे. टू मेक अ सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वी यूज. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स बनवण्यासाठी आपण हे वापरतो खाली दिलेलं. काय? तर इज MR
प्लस द वर्ब प्लस आय एन जी, म्हणजे हेल्पिंग वर्ब्स हे काय आहेत, सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत. वॉज, वर, इज, एम, आर हे हेल्पिंग वर्ब आहेत. आणि द वर्ब म्हणजे हा मेन वर्ब आणि प्लस आय एन जी. फॉर एक्झाम्पल, रोहन अँड राघव आर प्लेईंग फुटबॉल. रोहन आणि राघव फुटबॉल खेळत आहेत. आता इथे आर आले म्हणजे ते दोन आहेत म्हणून इथे आर. आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज ऑल्सो यूज टू टॉक अबाउट थिंग्स प्लॅन फॉर फ्युचर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा फ्युचरमध्ये काही आपण एखादं प्लॅन करत असेल त्याला सुद्धा वापरलं जातो. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू टेक माय पेट फॉर अ वॉक इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी माझ्या पेटला फिरायला घेऊन जाणार आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू प्ले अ फुटबॉल मॅच टुमारो. मी उद्या फुटबॉलचं काय मॅच खेळणार आहे. नेक्स्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज यूज टू टॉक अबाउट थिंग्स दॅट विल बी हॅपनिंग इन द फ्युचर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा काय, तर आपण फ्युचरमध्ये ती गोष्ट करत असतो असं दाखवण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. टू मेक अ सेंटेन्स इन द फ्युचर कंटिन्युअस टेन्स वी यूज. ज्यावेळेस फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं आपल्याला वाक्य बनवायचं असतं त्यावेळेस या गोष्टी वापरायच्या. कुठल्या, तर विल बी प्लस द वर्ब प्लस आय एन जी. विल बी हे पण काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि द वर्ब हे मेन वर्ब राहील तिथे आणि आय एन जी. फॉर एक्झाम्पल, आय विल बी मीटिंग समीर दिस वीकेंड. तर मी या आठवड्याच्या शेवटी समीरला भेटणार आहे. अजून भेटलाय का तो, नाही. ही विल बी विजिटिंग हिम सून. तो लवकरच त्याला भेटायला येणार आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.